जर तुम्हाला जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जॅपनीज यासारख्या फॉरेन लँग्वेजेस शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्वाती कांबळे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस कडून ऑफर केल्या जाणाऱ्या या 5 वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस मधले लेवल 1 टू लेवल 4 म्हणजे बिगिनर लेवल ते ॲडव्हान्स लेवल पर्यंतचे कोर्सेस कोणकोणते आहेत, या कोर्सेसना आपण ॲडमिशन कसं घेऊ शकतो, एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत, फी स्ट्रक्चर काय असणार आहे, ऑनलाइन ऑफलाइन अशा मोडमध्ये आपण हे कोर्सेस पूर्ण करू शकतो का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर आपल्यासाठी कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज ओपन अप होणार आहेत हे देखील समजून घेणार आहोत। ही पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि 2025 मध्ये फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। त्याचबरोबर अजूनही अनेक लोकांपर्यंत फॉरेन लँग्वेजेस मधला एज्युकेशन आणि करिअर अपॉर्च्युनिटीज याची माहिती पोहोचलेली नाहीये। अशा सर्व लोकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। खास करून विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। सगळ्यात आधी आता आपण फॉरेन लँग्वेजेस कुणी आणि का शिकाव्यात हे समजून घेऊयात। जर तुम्ही नवनवीन भाषा शिकण्यामध्ये इच्छुक असाल तर तुम्ही फॉरेन लँग्वेजेस नक्कीच शिकू शकता। तुम्ही कोणत्याही वयोगटातील आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंडमधून जरी असाल तरी तुमचे स्किल्स एन्हान्स करण्यासाठी किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही फॉरेन लँग्वेजेस नक्की शिकू शकता। जर तुम्ही विद्यार्थी असाल, तुमचं रेग्युलर शिक्षण ऑलरेडी सुरू असेल तर त्या शिक्षणासोबतच तुम्ही या फॉरेन लँग्वेजेस देखील नक्कीच शिकू शकता। जर तुम्हाला भविष्यात परदेशामध्ये शिक्षणासाठी किंवा कामासाठी जायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही फॉरेन लँग्वेजेस आतापासून नक्कीच शिकू शकता। तर या सर्व वयोगटातील आणि सर्व बॅकग्राऊंडमधील लोकांना फॉरेन लँग्वेजेस शिकता येणं आता शक्य आहे, कारण डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फ्लेक्झिबिलिटी या शिक्षणामध्ये उपलब्ध करून देते। नंबर 1, हे जे फॉरेन लँग्वेजेसमधले वेगवेगळे कोर्सेस आहेत लेवल 1 टू लेवल 4 पर्यंतचे, ज्याच्यामध्ये आपण जर्मन, स्पॅनिश, जॅपनीज, फ्रेंच, रशियन या भाषा शिकू शकतो, त्याच्यामध्ये फाउंडेशन लेवलचा जो कोर्स आहे ज्याला लेवल 1 कोर्स असं म्हटलं जातं, त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे SSC। म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्या 10वीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता। तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडमधून जरी असाल तरी तुमच्या SSCच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही इथे फाउंडेशन लेवलला ॲडमिशन नक्कीच घेऊ शकता। पुढच्या लेवलसाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आधीची लेवल आहे। फॉर एक्झाम्पल लेवल 2 साठी लेवल 1 पूर्ण असणं गरजेचं आहे, 3 साठी लेवल 2 कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि लेवल 4 साठी लेवल 3 कंप्लीट असणं गरजेचं आहे। मात्र फाउंडेशन लेवल बिगिनर लेवल कोर्ससाठी आपण सर्वजण SSCच्या मार्क्सच्या बेसिसवर इथे ॲडमिशन घेऊ शकतो। नंबर 2, याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा बॅचेसचा देखील आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे। तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या बाहेर जरी असाल तरी तुम्ही ऑनलाईन मोडमधून हे शिक्षण पूर्ण करू शकता। ऑनलाईन बॅच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच सिलेक्ट करायला लागेल। त्याच्यामध्ये नंबर ऑफ सीट्स ह्या लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे मेरिट बेस्ड हे ॲडमिशन्स असणार आहेत। मात्र तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या बाहेर जरी असाल तरी तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने कोर्सेस पूर्ण करू शकता। मात्र एक्झाम देण्यासाठी आपल्याला ऑफलाईन मोडमध्ये म्हणजे इथे पुण्यातल्या डिपार्टमेंटमध्ये येऊन ह्या एक्झाम्स फिजिकली द्याव्या लागणार आहेत। ऑफलाईन मोडमध्ये आपल्याला पुण्यातले फर्ग्युसन कॉलेज रोडवर डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस आहे, ज्याला रानडे इन्स्टिट्यूट असं देखील म्हटलं जातं, तिथे फिजिकली जाऊन हे लेक्चर्स अटेंड करायला लागतात, शिक्षण घ्यायला लागतं आणि परीक्षा द्यावी लागते। हा ऑनलाईन आणि ऑफलाईनमधला फरक असणार आहे। याच्या पुढे जाऊन आपल्याला हे ज्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आहेत त्याच्यामध्ये देखील दिवसभरामध्ये वेगवेगळ्या स्लॉट्समधल्या बॅचेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग अशा बॅचेसचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत। सो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल त्याच्यामध्ये ह्या बॅचेस आपल्याला अवेलेबल असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, सोयीनुसार ह्या बॅचेस निवडू शकता आणि हे डिटेल्स देखील आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच तिथे मेन्शन करायचे आहेत। अजून एक फ्लेक्झिबिलिटी आपल्याला इथे याची मिळते की हे जे कोर्सेस आहेत फाउंडेशन लेवलचे, खास करून लेवल 1 आणि लेवल 2 याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत। एक आहे रेग्युलर फाउंडेशन कोर्स आणि दुसरा आहे फाउंडेशन कोर्स फास्ट ट्रॅक मोड। सो ह्या फाउंडेशन कोर्सला आधी सर्टिफिकेट कोर्स असं म्हटलं जायचं आणि जो फास्ट ट्रॅक कोर्स आहे त्याला इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट कोर्स असं नाव होतं। सो रेग्युलर फाउंडेशन कोर्समध्ये आपल्याला 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्ही एक फॉरेन लँग्वेज शिकू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला आठवड्यातले काही दिवस, ठराविक दिवस इथे आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि आपण हा कोर्स 8 ते 9 महिन्याच्या पिरियडमध्ये कंप्लीट करू शकतो। फास्ट ट्रॅक फाउंडेशन कोर्समध्ये हाच कोर्स आपण 4.5 महिन्यातच कंप्लीट करू शकतो। आठवड्यातले जास्त दिवस, जास्त तास आपल्याला हे लेक्चर्स अटेंड करायला लागतात आणि आपण हे कोर्सेस ऑलमोस्ट 4.5 महिन्यांमध्ये कंप्लीट करू शकतो। सो अशा ह्या वेगवेगळ्या 2 टाईमलाईन्स आहेत। कंटेंट सेम असणार आहे, सर्टिफिकेट सुद्धा सेम असणार आहे, मात्र
टाइम ड्युरेशन ह्या दोन्ही कोर्सेसचं वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ह्या दोन्हीपैकी एक बॅच निवडू शकता. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेक्झिबिलिटीज डिपार्टमेंट इथे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध करून देते. त्याच्यामुळे वर्किंग प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्ससाठी देखील ही एक खूप चांगली संधी आहे फॉरेन लँग्वेजेस शिकण्यासाठी. आता आपण या वर्षीची ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे हे समजून घेऊयात. ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होते. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर ॲडमिशन सेक्शनमध्ये आपल्याला आपला अकाउंट क्रिएट करायला लागतो. तो युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्याला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायला लागतो. त्याच्या आधी सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचणं गरजेचं आहे. जे काही आपल्याला लँग्वेजेसचे आणि बॅचेसचे प्रेफरन्स द्यायचे असतात ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने भरणं अपेक्षित असतं. हा फॉर्म फक्त ऑनलाईन सबमिट करायचा आहे. याची फिजिकल कॉपी डिपार्टमेंटमध्ये सबमिट करण्याची गरज नाही आहे. इथून पुढच्या स्टेप्स जसं की मेरिट लिस्ट चेक करणे, ॲडमिशन फी भरणे, ह्या सर्व गोष्टी देखील ऑनलाईन पद्धतीनेच होतात. त्याच्यामुळे ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे, जी एक खूप चांगली संधी आहे सर्वांसाठी. जे डिस्टंट मोडमध्ये किंवा ऑनलाईन मोडमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना इथे येण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. 16 एप्रिलपासून आपल्याला हे फॉर्म्स अवेलेबल आहेत. ते 31 मेपर्यंत आपण रेग्युलर मोडमध्ये हा फॉर्म भरू शकतो. हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन फी आहे 800 रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि 600 रुपये ही रिझर्व्ड कॅटेगरीसाठी फी आहे. 31 मेपर्यंत आपण ही फी भरून हा फॉर्म भरू शकतो आणि 1 जून ते 8 जूनपर्यंत लेट फीसह आपण हा फॉर्म. यानंतर आपण या कोर्सेसचं फी स्ट्रक्चर समजून घेऊयात. लेवल 1 हा जो फाउंडेशन लेवल कोर्स आहे त्याची फी ही 8,500 इतकी आहे आणि फाउंडेशन लेवल नंतरच्या पुढच्या बॅचेसची फी ही वाढत जाते आणि लेवल 4 हा जो ॲडव्हान्स लेवल कोर्स आहे त्याची फी जवळपास 12,500 इतकी आहे. सो ह्या 8,500 ते 12,500 इतक्या रेंजमध्ये ह्या 4 कोर्सेसची फी आपल्यासाठी असणार आहे. आपण हे कोर्सेस प्रोग्रेसिव्हली पुढे कंप्लीट करू शकतो आणि हे सर्टिफिकेशन्स मिळवू शकतो. तर ही जी फी आहे ती इतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सपेक्षा कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही पब्लिक युनिव्हर्सिटी असल्यामुळे हे कोर्सेस आपल्यासाठी या कंपॅरेटिव्हली कमी प्राइसेसमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे सर्वजण या कोर्सेसना ॲडमिशन घेऊन हे सर्टिफिकेशन्स मिळवू शकतात. आता आपण हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत हे समजून घेऊयात. लेवल 1 टू लेवल 4 हे कोर्सेस तर आपण नक्कीच कंप्लीट करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त देखील जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा प्रोफेशनल जरी असाल तरी तुम्ही या वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेसमध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स देखील पुढे जाऊन पूर्ण करू शकता. आणि एका ठराविक लेवलची एक्सपर्टीज तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा तुम्ही या फॉरेन लँग्वेजेसमध्ये चांगल्या पद्धतीने लिहिता, बोलता आणि वाचता जेव्हा तुम्हालाही येईल त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच संधी उपलब्ध होतात. सो हे फॉरेन लँग्वेजेसचे स्किल्स देखील आपल्याला सतत एनहान्स करायला लागतात आणि विथ प्रॅक्टिस आपण देखील चांगले एक्सपर्ट याच्यामध्ये बनत जातो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या संधी देखील उपलब्ध होतात. याच्यामध्ये बऱ्याच संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. काही संधी आपण स्वतःसाठी निर्माण देखील करू शकतो. यातला एक जनरल कॅटेगरी आहे करिअर अपॉर्च्युनिटीजची, ती म्हणजे ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन्स. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटल, नॉन गव्हर्नमेंटल एजन्सीज, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये ह्या ट्रान्सलेटर्स आणि इंटरप्रिटर्सच्या पोस्ट्स अवेलेबल असतात. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिता, बोलता आणि वाचता येत असेल तर ह्या पोझिशनसाठी नक्कीच अप्लाय करू शकता. दुसरं आहे कॉर्पोरेट सेक्टर किंवा टेक्निकल सेक्टर. याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या कंपन्या भारतात येऊन काम करत असतात किंवा इतर देशांमध्ये काम करत असतात. तिथे देखील ट्रान्सलेशन्स, कम्युनिकेशन्स याच्यासाठी वेगवेगळे जॉब रोल्स इथे आपल्याला उपलब्ध असतात. वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये अनेक रोल्स आहेत जे फॉरेन लँग्वेजेस येणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध असतात. त्याच्यामुळे फॉरेन लँग्वेजेस येणाऱ्यांना ह्या काही संधी तर नक्कीच उपलब्ध आहेत. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही मीडियामध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज इथे मिळवू शकता. कंटेंट रायटिंग असेल, ट्रान्सलेशन असेल, त्याचबरोबर सबटायटलिंग असेल, असे अनेक जॉब रोल्स फॉरेन लँग्वेजेस येणाऱ्या, त्याचबरोबर इंग्लिश किंवा एखादी रिजनल लँग्वेज येत असेल तर अशा सर्व लोकांसाठी ही एक खूप चांगली संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर चांगले टीचिंग स्किल्स असतील आणि एक्सपर्टीज असेल तर तुम्ही टीचिंगमध्ये देखील येऊ शकता, ट्युटरिंग करू शकता. ह्या काही गोष्टी देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या स्केलच्या फ्रीलान्सिंगच्या अपॉर्च्युनिटीज देखील आपल्याला उपलब्ध होतात. ज्या इंटरनॅशनल एजन्सीज आहेत किंवा एम्बसीज आहेत तिथे देखील आपण ऑफिशियली वेगवेगळ्या रोल्सवर काम करू शकतो. त्याच्यामुळे ही एक चांगली आणि मोठी संधी आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे फॉरेन लँग्वेजेसच्या शिक्षणानंतर.
फॉरेन लँग्वेजेस बरोबरच आपलं इंग्लिश देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं आहे, कारण या बऱ्याचशा जॉब रोल्ससाठी इंग्लिशची देखील रिक्वायरमेंट असते. कारण हे बरेच ट्रान्सलेशन्स आपल्याला फॉरेन लँग्वेजमधून इंग्लिशमध्ये किंवा फॉरेन लँग्वेजमधून एखाद्या रिजनल लँग्वेजमध्ये करावे लागतात. त्याच्यामुळे तुमच्या 2 लँग्वेजेस खूप स्ट्रॉंग असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि तुमची चांगली एक्सपर्टीज, चांगले स्किल्स असतील तर तुमच्यासाठी अनेक अपॉर्च्युनिटीज इथून पुढे ओपन अप होतात. खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि प्रोफेशनल्ससाठी ज्यांना परदेशामध्ये जायचं आहे शिक्षणासाठी किंवा कामासाठी, त्यांच्यासाठी या लँग्वेजेस पूर्ण करणं एक बंधनकारक असतं. त्याच्यामुळे ह्या लँग्वेजेस आपण ह्या स्टेजला कंप्लीट करू शकतो, हे सर्टिफिकेशन्स मिळवू शकतो आणि इथून पुढच्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी ओपन अप करून घेऊ शकतो. तर फॉरेन लँग्वेजेसच्या शिक्षणाचा बराच फायदा आहे आपल्याला. एक पॅरलल स्किल म्हणून किंवा आपलं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये किंवा करिअर डेव्हलपमेंटमध्ये याचा नक्कीच फायदा होतो. त्याच्यामुळे या शिक्षणाचा सर्वांनी नक्कीच विचार करावा. हे सर्व कोर्सेस पार्ट टाईम आणि फ्लेक्झिबल मोडमध्ये आहेत, त्याच्यामुळे सर्वांसाठीच हे ऑप्शन्स ओपन अप आहेत आणि आपण हे शिक्षण पूर्ण करू शकतो आणि वेगवेगळ्या संधी आपल्यासाठी निर्माण करू शकतो. तर यावर्षी नक्कीच डेडलाईन्सचा विचार करून लवकरात लवकर फॉर्म भरून आपण ह्यावर्षी ॲडमिशन घेऊ शकतो आणि हे शिक्षण पूर्ण करू शकतो. अशा एज्युकेशनल अपडेट्ससाठी मला नक्कीच फॉलो करा आणि हा व्हिडिओ लोकांसोबत शेअर करायला विसरू नका.